संदीप पाटील एक तरुण तडफदार यंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी यांच्या अगोदर त्यांच्या गावामध्ये सुद्धा जबरदस्त भव्य दिव्य अशा क्रिकेट स्पर्धेचा थरार आपल्याला पाहायला मिळाला. पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाज येतोय. स्ट्रायकरला कोण आहे? स्वप्नील का? थँक्यू सो मच. जाऊयात आपण मॅचच्या दिशेनं. मैदानाच्या आतमध्ये सामना आपल्याला पाहायला मिळतोय. आराध्य 11 आहे, त्याच्या विपक्षात 2 हात करताना पाहायला मिळेल. आई गावदेवी संघाचे करण्यात संघ आपल्याला पाहायला मिळेल. सर्वात आधी आपण आराध्य 11ला पाहत आहे. फलंदाजीच्या भूमिकेमध्ये विकेटचं पतन सुद्धा होताना पाहायला मिळालंय. आई गावदेवी संघाकडून गोलंदाजी ट्रॅकवर रंजनला आणले गेले आणि नुकताच ज्यांचं शुभगमन मुख्य व्यासपीठावर होताना आपल्याला पाहायला मिळालंय. पालघर जिल्ह्याची शान संदीप भाऊ म्हणून ज्यांना सातत्याने पाहिलं जातं. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या पालघर जिल्ह्याचं एक युवा नेतृत्व आणि ज्यांच्यामार्फत सातत्यानं क्रिकेटची सेवा बजावताना त्या व्यक्तिमत्वाला आपण पाहिलं आहे. आणि येत्या 2 फेब्रुवारी ते 8 फेब्रुवारीच्या दरम्यान बिलोशी नगरीमध्ये ही डे नाईट क्रिकेटचा थरार आपल्याला अनुभवायला मिळेल. आणि त्याचं प्रथम पारितोषिक असेल रोख रक्कम 1 लाख रुपये आणि मॅन ऑफ दी सिरीजकरिता इथून मात्र बाईक असणार आहे. आणि जेवढे क्रिकेट शौकीन आहेत जरूर आपण 2 ते 8 फेब्रुवारी कुठेही जाऊ नका, फक्त पाहत राहा संदीप भाऊचा शो. इट्स संदीप पाटील शो आपल्याला इथून मात्र पाहायला मिळेल. SP नक्कीच विकेटचं पतन होताना आपल्याला पाहायला मिळालं. न्यू बॅटर रोशन मैदानाच्या आतमध्ये दाखवलं असताना डावकुऱ्या त्याचा फलंदाज आहे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज रंजन. षटकातील पुढचा बॉल बेरकावून द्यायचं होतं. पहा हुकी डाव दे आपल्या भाषेत म्हणायचं झालं तर कदाचित तोच प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये बॅटरकडून आपल्याला पाहायला मिळाला आहे. चेंडू संपुष्टात येत आहेत. 3 धावसंख्या 1-0 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपण पाहत आहे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज रंजन तयार. कदाचित क्षेत्ररक्षणामध्ये बदल. प्रत्येक चेंडू मागे क्षेत्ररक्षण चेंज करू नका विनंती असेल. टीम आई गावदेवी संघ आपणास विनंती असेल आपण प्रत्येक चेंडू मागे क्षेत्ररक्षण चेंज करू नका. आयोजकांची ती सूचना आमच्यापर्यंत पोहोचते. गोलंदाज तयार. पुढचा बॉल यावेळेस भिरकावून दिलाय चेंडूला. बाउंड्री लाईनच्या दिशेनं चेंडू वळण प्राप्त केलंय आणि हा चेंडू निघून जातोय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार 4. थँक्यू. चौकार आपल्याला इथे मात्र पाहायला मिळालाय. धावसंख्या 4 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचलं. खरं तर क्षेत्ररक्षक तरी काय करणार, कारण चेंडूनी ऐन टायमावर टप्पा घेतल्यानंतर वळण प्राप्त होताना पाहायला मिळालं. फलंदाजनी अतिशय चांगल्या पद्धतीने स्ट्रोक ही कन्वर्ट होताना आपण पाहिला. क्षेत्ररक्षक थोडासा कन्फ्यूज आपल्याला इथे मात्र पाहायला मिळालाय. गोलंदाज तयार होतोय. षटकातील पुढचा बॉल सिंगल इथून मात्र आपण पाहते. आणि धावसंख्या सिंगलला जाऊन पोहोचताना 5 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपण इथून मात्र पाहायला मिळतं. चेंडूही संपुष्टात येतील. गुणलेखक मित्र माहिती पोहोचतात. 5 धावसंख्या ही 5. सचिन पैष्टे आता काहीतरी करू शकतात असं चर्चा मैदानाच्या बाहेर आपल्याला इथून मात्र पाहायला मिळते. सचिन पैष्टेंवर सध्या तरी
दारोमदार असणार आहे आता मात्र आराध्य इलेव्हन संघाची. समोर मात्र तितकाच एक नव्या ताकदीचा नव्या जोशाचा हा गोलंदाज आपल्याला रंजन पाहायला मिळतोय. चेंडू संपुष्टात येतील 5. गोलंदाज तयार रंजन. ओहो स्ट्रॉंगली अपील मैदानाच्या आतमध्ये आणि पंचांचं हात आकाशाच्या दिशेने विकेटचं पतन महत्वाचा गडी बाद. सचिन पाष्ट बॅक टू द डगआउट. क्या बात आहे. सुरेख गीत आपण इथून मात्र ऐकताय. त्याच्यानंतर उद्याच्या दिवसामध्ये खास पर्वणी आमच्या प्रेक्षक राजाकरिता असणार आहे. उद्याच्या दिवसामध्ये या फक्त तो प्रेक्षक असेल बाउंड्री लाईनच्या बाहेर झेल पकडा ऐवा झेल पकडा आणि पालघर जिल्ह्याची शान संदीपजी पाटील यांच्या वतीनं रोख रक्कम 1000 रुपये स्वरूप पारितोषिक ऐवा झेल करिता पकडा. पाहूया तिथून मात्र 1000 रुपयाचं पारितोषिक कोण पटकवणार. प्रथम पारितोषिक तर कोण पटकवणार याकडे मात्र अनेकांचं लक्ष आहे. कारण सकाळच्या पहिल्या मॅचपासून हे मात्र पारितोषिक इथून मात्र असणार आहे. बाउंड्री लाईनच्या बाहेर झेल पकडा उद्याच्या दिवसामध्ये आणि रोख रक्कम 1000 रुपये सर्व पारितोषिक मिळवा. फक्त प्रेक्षक राजासाठी हे पारितोषिक असणार आहे. पहा आयोजन खानिवली विभागाचं आहे आणि कोणालाही नाराज इथून मात्र केलं जाणार नाहीये. प्रेक्षक राजालाही आर्थिक स्वरूपातलं पाठबळ इथून मात्र दिलं जाईल. षटक क्रमांक पहिले संपले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 2/5 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळालंय. पहिलं पॉवर प्लेचं षटक संपलंय आणि दुसरं पॉवर प्लेचं षटक हाताळण्याकरिता इथे मात्र राहुल सवरला आणले गेले. मॅन फ्रॉम अब्जेचा खेळाडू आहे. चला राहुल आपण त्वरित चेंडू डिलिव्हर करण्याकरिता सुरुवात करायची आहे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज राहुल तयार. पहिलाच बॉल ओहो हो वेगवान चेंडू आणि तितकाच थोडीशी उंची खाली पाहायला मिळाली. सातत्याने आपण सबमरीन डिलिव्हरी म्हणून या चेंडूचा आम्ही उल्लेख सातत्याने करतो. सबमरीन पाणबुडी पाण्याच्या खाली राहून ज्या पद्धतीने शत्रूवर धावा बोलतीये त्याच पद्धतीनं आता मात्र फलंदाजावर धावा बोलणारा हा चेंडू. अभि पाटील अंबिसे यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 200 रुपये स्वरूप पारितोषिक असेल. फटका कन्व्हर्टर झालाय. बाउंड्री लाईनच्या दिशेनं ट्रॅव्हल होणारा चेंडू अडथळा निर्माण मधीच क्षेत्ररक्षक ओहो हो बाल बाल बच गए मनोज आरड असं म्हणायला इथून मात्र हरकत नाहीये. कलेक्शन जर का प्रॉपर पाहायला मिळालं असतं फेकी त्याकरिता प्रॉपर होणं गरजेचं होती आणि ते जर का प्रॉपर पाहायला मिळालं असतं तर कदाचित रनआउटची विकेट इथे मात्र पाहायला मिळाली असती. या खानिवली विभाग प्रीमियर लीगचे अध्यक्ष सन्माननीय बंटी शेठ काटोळे इथे उपस्थित होतात. वेलकम. आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार राहुल. षटकातील पुढचा बॉल ओहो क्षेत्ररक्षक आहे मैदानाच्या आतमध्ये 38 सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण. विकेट होईल बदन परतावं लागेल तंबूच्या आसऱ्याला. विकेटचं बदन होताना आपण इथून मात्र पाहिलंय. नक्कीच विकेटचं पतन होताना आपण इथून मात्र पाहिलंय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये क्षेत्ररक्षण कसं असावं तर पॉवर प्लेच्या षटकामध्ये क्षेत्ररक्षण विनय सारखं असावा. स्ट्रॉंगली क्षेत्ररक्षण इथून मात्र होताना आपल्याला पाहायला मिळालं. 3 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या जाऊन पोहोचतीये किंवा स्थिरावतीये ते म्हणजे अर्थातच आमचे गुणलेखक मित्र माहिती पोहोचवत आहेत. 7 या अंकावर धावफलक लो स्कोरिंगच्या दिशेने वाटचाल चालू करते की काय असं प्रश्नचिन्ह आहे प्रत्येक प्रेक्षक राजाच्या मनामध्ये. विजय बटाला मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना खूप सारे वर्ष या क्रिकेटला दिल्यानं हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार. ओहो स्ट्रॉंगली अपील. कदाचित स्टंपच्या रडारमध्ये नसावा विजय. लीग बाईच्या स्वरूपात मिळणारी इथून मात्र एक धाव जी संघाच्या खात्यामध्ये ऍड होताना आपल्याला इथून मात्र
पाहायला मिळते आणि धावसंख्या एकेरी धाव्याने 8 या अंकावर धावफलक. मनोज हरट याही व्यक्तिमत्वाला जर का आपण बघितलं, खूप सारे खेळाडू घडवलेत आणि खूप सारे वर्ष याही खेळाडूने या क्रिकेटला दिलेत. एका बाजूने अनुभव आणि एका बाजूला एक तरुण शक्ती असं म्हणायला हरकत नाही आहे. स्ट्रोक चांगला आहे, यावेळेस माइंडनं स्ट्रोक कन्वर्ट झाला आहे. आमच्या मुख्य व्यासपीठाला अध्यक्ष महोदयांना सलामी देणारा हा चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे चौकार 4. चौकार आपण पाहत आहे. धावसंख्या पुढे सरसावतीये 12 या अंकावर धावफलक. पुढचा बॉल पुनश्च एकदा, यावेळेस मोठा फटका कन्वर्ट करायचा होता. थोडीशी निराशा पाहायला मिळाली मनोज हरटकडून, पण पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचलाय. इट्स अ व्हाईट बॉल. एक धाव इथे मात्र अवांतर स्वरूपातली इथून मात्र मिळतीये. अशा ना तशा धावा मिळत आहेत ना. सध्या तरी जरी निराशा असली मनोज हरट यांची, तरी कदाचित व्हाईट बॉल मिळाल्यामुळे थोडीशी खुशी जरूर पाहायला मिळेल. गोलंदाज तयार. पुढचा बॉल, ओ हो, यावेळेस आपण इथून मात्र पाहताय कॉलिंग प्रॉपरली पाहायला मिळते. पंचांची पाहणी करतील, स्क्वेअर पंचांशी चर्चा करतील आणि तदनंतर मात्र फेअर डिसिजन इथून मात्र पोहोचवला जाईल. तोपर्यंत पंच त्यांच्या जागेपर्यंत पोहोचतील आणि जो काही डिसिजन असेल तो पोहोचवला जाईल. फलंदाज सेफ आहे. आपण इथून मात्र पाहत आहे षटक संपले. क्रमांक 2चं 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा संख्या 13. मुख्य व्यासपीठावर आपण संघ मालक पाहत आहे. तदनंतर आमचे आजी माजी सर्व क्रिकेटपटूला आपण पाहत आहे. सर्व कमिटी मेंबर्स आणि या पालघर जिल्ह्याची शान राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचं पालघर जिल्ह्याचं युवा नेतृत्व आदरणीय संदीपजी पाटील साहेब, ज्यांच्या वतीनं प्रेक्षक राजाला बाउंड्री लाईनच्या बाहेर झेल पकडा आणि रोख रक्कम 1000 रुपये रोख पारितोषिकीतून मात्र मिळवा. उद्याच्या दिवसामध्ये दर्दी क्रिकेट शौकीन जेवढेही आहेत तेवढे दर्दी क्रिकेट शौकीन गर्दी करून इथे मात्र जरूर पोहोचतील. गोलंदाज तयार. विजय पटाला करिता हा चेंडू आपण पाहता अक्रॉस द लाईन फटका कन्वर्ट केला गेलाय. सिंगल मिळते. सिंगल शिवाय काहीही इथून मात्र मिळणार नाही. गोलंदाज तयार. पुढचा बॉल पुन्हा एकदा फक्त दिशा दर्शवली जाईल. सिंगल करिता आगे कुछ दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता. 9 रनचा इशारा, धाव थांबवण्यात आली आहे. आपण पाहताय मुख्य व्यासपीठावर उपस्थित या लीगचे अध्यक्ष आदरणीय बंटीशेठ काटोळे इथे उपस्थित होतात. त्यांच्या वतीनं या स्पर्धेला मॅन ऑफ दी सिरीज करिता सायकल पाहायला मिळते. आपण ओव्हर षटक संपल्यानंतर काही गोष्टी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू. गोलंदाजी ट्रॅकवर. गोलंदाज तयार. पुढचा बॉल खूप वेळ चेंडू हवेमध्ये भिरकाउंटर दिलाय. फटका फसलाय की चाललाय बाउंड्रीच्या पलीकडे, तर इथे मात्र फटका फसतोय. विकेट होईल पतन. विनयच्या हातामध्ये चेंडू. विकेटचं पतन. फलंदाज बाद. बॅक टू द पॅव्हिलियन. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. अजयला पाहत आहे. आज आपण इथून मात्र पाहत आहे एवढं भव्य दिव्य मोठं आयोजन, लखलखत्या ट्रॉफीज, समालोचकांना भोंग्यावरून डीजेवर, तदनंतर लाईव्ह टेलिकास्टिंग स्पर्धा,
टेनिस क्रिकेट सुधारलं वधारलं आपण सातत्याने म्हणतो, पण ते कोणामुळं? लेजंड क्रिकेटर जुन्या क्रिकेटरांनी हे क्रिकेट जिवंत ठेवलं, म्हणून आज या टेनिस क्रिकेट विश्वजगताला सोन्याचे दिवस आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्याच दिनाचं किंवा त्याच गोष्टीचं औचित्य साधून खानिवली विभाग प्रीमियर लीग कमिटीच्या वतीनं या खानिवली विभागातील सर्व लेजंड क्रिकेटरांचा उद्या ठीक 2 वाजता इथून मात्र शाही सन्मान सत्कार सोहळा ठेवलेला आहे. तर नक्कीच भेटूयात आपण ज्या व्यक्तिमत्वांनी या विभागाचं क्रिकेट सातत्यानं जिवंत ठेवलं आणि आजपर्यंत या क्रिकेटला एक वेगळे दिवस आणले. त्यामुळे त्यांचंही उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला एक शाही सन्मान सत्कार सोहळा पाहायला मिळेल. जाऊयात आपण मॅचच्या दिशेनं, बॅक टू मॅच. आपण इथून मात्र पाहताय चौथ्या चेंडूवर सिंगल कन्वर्ट होताना आपण पाहिली आहे. सचिनजी बस आतमध्ये पाठवून द्यायचं आहे. आराध्य 11 संघ सध्या तरी लो स्कोरिंगच्या छत्रछायेखाली जाताना आपल्याला पाहायला मिळतोय, कारण धावसंख्या अगदी तिसरं षटक प्रगतीपथावर आहे आणि धावसंख्या अजूनही 16 या अंकावर धावफलक आहे. गोलंदाज तयार. पुढचा बॉल मनोज पुनश्च एकदा दिशा दर्शवेल. सिंगल इथून मात्र मिळेल. डबलच्या प्रयत्नामध्ये इथे मात्र जोखीम तर पत्कारतायत आणि 2 धावा यशस्वीरित्या इथे मात्र पूर्ण होत आहेत. 2 धावेने धावफलक पुढे सरसावतं. 18 या अंकावर धावफलक. 5 चेंडूचा खेळ संपलाय आतापर्यंत. षटक क्रमांक 3 अंतिम 1 चेंडूचा खेळ अजूनही बाकी. अपील तर होतं. षटक संपलंय क्रमांक 3 नंबरचा. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा संख्या 18. कालच्या दिवसामधून सुद्धा टिकीजी बागुल यांच्याकडून खूप साऱ्या गीतांची फरमाईश झाली होती आणि जर का ते गीत असेल तर आपण जरूर वाजन ते करू शकताय. अजय गोंडला आणलं गेलंय. अजय गुंडला आणलं गेलंय. आपण पाहताय स्ट्रोक चांगला होता. आपण पाहताय क्षेत्ररक्षण अतिशय स्ट्रॉंगली इथे मात्र होताना धाव घेण्याची संधी होती. ज्या पद्धतीनं तिसरे धाव घेण्याची वेग जसा मंदावला होता त्याच पद्धतीनं चेंडू फेकण्याचाही वेग इथून मात्र क्षेत्ररक्षकडून मंदावताना आपण सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये पाहिलाय. अजय गुंडला आणले गेले. मी वारंवार त्याचाही पुकार पोहोचवला की हेमंत तरट केंद्रीय मंत्री चषकामध्ये मॅन ऑफ द सिरीज आपल्या नावावर करणारा खेळाडू आणि त्याच्या संघामध्ये खेळणारा कुमार गुंडच्या नावाने. कुमार गुंडचंही तितकंच नाव टेनिस क्रिकेट विश्वजगतामध्ये आपण पाहतोय आणि त्याची दादागिरी तितकीच आपण फलंदाजीच्या मार्फत पाहिली आहे. आणि असं आमच्यापर्यंत विशाल माहिती पोहोचवतात की त्याचे रिलेटिव्ह आहेत आणि त्याच नावाचा हाही खेळाडू इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. अजयला आपण पाहताय. अजय गुंड गोलंदाजीमध्ये सध्या तरी त्याची दादागिरी किंवा गुंडगिरी इथून मात्र दाखवताना पाहायला मिळेल का? गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज अजय तय्यार. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावर असताना षटकातील पुढचा बॉल. हो यावेळेस भिरकावून दिलंय चेंडूला. फटक्यामध्ये ताकद थोडीशी कमी पाहायला मिळाली आहे. स्लो क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सिंगल डबल काय आहे आणि इथे मात्र शेवटच्या क्षणापर्यंत परिश्रम केले गेले पण फायनली इथे मात्र रनआउट्स विकेट. फलंदाज बाद. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पुन्हा एकदा पाहूयात. थँक्यू. इथे तर चर्चा चालू झाली. येतो
ये तो मोये मोये हो गया अशी चर्चा चालू आहे इथे मात्र आपण पाहत आहे. आणि किती चेंडू संपले तर आतापर्यंत चौथ्या षटकातील चेंडूचा खेळ संपुष्टात आलाय. 3 गोलंदाज ट्रॅकवर, गोलंदाज तयार. षटकातील पुढचा बॉल विरकावून दिलाय सर बॅटनं. फटका इथून मात्र कन्वर्ट होईल. क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचेल. आई गावदेवीच्या सर्व क्षेत्ररक्षणाबद्दल म्हणायला हरकत नाही आहे. सातत्यानं पॉवरफुल क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून होताना आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतं. आपण ज्या पद्धतीने संगीत ऐकतो, संगीतामध्ये साथ असावी लागते. वादकाची त्या पद्धतीने क्रिकेटमध्ये गोलंदाजाला साथ असावी लागते क्षेत्ररक्षणाची, आणि ती सध्या तरी मिळताना. पुढचा बॉल यावेळेस सुपला शॉट, चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे निघून जातोय. 1 बाउन्स क्लिअर करून सीमारेषा पार, चौकार 4. थँक्यू सो मच डीजे. चौकार आपण पाहताय आणि धावा संख्या चौकाराने जाऊन पोहोचताना 27 या अंकावर धावफलक. चेंडू संपतायत आतापर्यंत 5. चौथ्या षटकातील अंतिम एक चेंडूचा यशेष. चला घाई करा, थोडीशी वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. आम्ही वारंवार सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. अजयला आपण पाहत आहे. आतापर्यंत 5 चेंडू फेकलेत. शेवटच्या अंतिम एक चेंडूचा खेळ शेष आहे. गोलंदाज सगळ्या पुढचा बॉल यावेळेस व्हेरिएशन मुजाहिदला दर्शवायचं होतं. ती दिशा, तो क्षेत्र फक्त 22 स्वरूपात मिळणारा हा इथे माझा चौकार 4. चौकार आपल्याला इथे मात्र पाहायला मिळाला आणि धावसंख्या चौकाराच्या बढतीनं 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचती. ती म्हणजे अर्थात 31-31. निकेतन कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. 31 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतं. थोडासा आक्रोश मैदानाच्या आतमध्ये रंजनचाही पाहायला मिळाला. टीम विषयी असणारी त्याची भावना आहे आणि भावना प्रकट करण्याचं प्रत्येकाचं जे माध्यम आहे किंवा प्रत्येकाची जी शैली आहे ती वेगवेगळी आहे. आणि ज्या संघामधून आपण खेळताय त्या संघांमध्ये आपल्याला 100% एफर्ट्स देणं गरजेचं आहे. आणि जराही चूक झाली तर कदाचित ट्रॉफीपासून आपण चुकू शकतो. या अनुषंगाने सध्या तरी थोडासा ॲग्रेसिव्ह आपल्याला मैदानाच्या आतमध्ये रंजन पाहायला मिळाला. षटक क्रमांक 5 प्रगतीपथावर अक्रॉस द लाईन फटका इथे कन्वर्ट होईल. डान्स करत जणू चेंडू निघाला होता. क्षेत्ररक्षण इथे होताना आपण पाहिलंय. आणि धाव किती मिळतीये तर या चेंडूवर धाव मिळतीये फक्त आणि फक्त आमचे गुणलेखक मित्र माहिती पोहोचतात 1 धाव मिळतीये. एकेरी धावेने धावफलक पुढे सरसावत असताना 32-32 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपण पाहत आहे. कुणालला आणले गेले गोलंदाजी ट्रॅकवर. चला वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. क्षेत्ररक्षणामध्ये आपण खूप सारा बदल घडवतायत. वेळ खूप सारी यूज जास्त करताय आपण, त्यामुळे सहकार्य करणं गरजेचं आहे. पुढचा बॉल यावेळेस खूप वेळ हवेमध्ये चेंडू आहे आणि इथे मात्र झेलला संधी. विकेट होईल का पतन? यस डेफिनेटली विकेट होईल पतन. फलंदाजाला परतावं लागेल झेल बादच्या स्वरूपात तंबूच्या आसऱ्याला. चला बॅटर आपणास सुद्धा विनंती असेल धावत मैदानामध्ये आपण प्रवेश करा आणि धावत मैदान सोडायचंय.
न्यू बॅटर राहुल मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज कुणाल तयार. पुढचा बॉल विरकावून दिलाय. या वेळेस खूप चेंडू हवेमध्ये. उंची जितकी जास्त आहे लांबी तितकीच जास्त. चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे. षटकार 6. चेक चेक. दोन धावा इथे मात्र मिळतील आणि धावफलक 2 धाव्याने पुढे सरसावेल जाऊन पोहोचेल. नाही म्हणजे अर्थातच 40 या अंकावर धावफलक. चेंडू संपतायत आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ संपलाय. गोलंदाज तयार कुणाल. ओ हो वेगवान चेंडू आहे. तर्रार चेंडू. फलंदाजाला थोडासा गुंगारा देणारा हा चेंडू. निर्धावफेकी डॉट बॉल. चेंडू संपतायत 5 धावसंख्या 40 या अंकावर. नेक्स्ट मॅच आपल्या भेटीला येताना पाहायला मिळेल. रनअप मध्ये मिस्टेक. चेंडूला थांबा दर्शवला जातोय. गोलंदाज तयार. व्हाईट बॉलचा इशारा पंचमच्या पर्यंत इथे मात्र दर्शवतात. अंतिम चेंडू आहे आणि अंतिम चेंडू डिलिव्हर होत असतानाही थोडासा त्रास गोलंदाजाला उद्भवावा लागतोय. धावसंख्या 41 या अंकावर. चेंडू संपतात 5. अंतिम 1 चेंडूचा खेळ शेष. पुढचा बॉल भिरकावून देत आहेत. याही वेळेला कदाचित खानिवली विभाग प्रीमियर लीग मध्ये सर्वात मोठा सिक्सर. चेंडू बाउंड्रीच्या बाहेर. षटकार 6. थँक्यू डीजे. षटक संपलंय. क्रमांक 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचताना 47 या अंकावर विजयाकरिता 48 धावसंख्येची आवश्यकता.
चला सलामीची जोडी मैदानामध्ये येते. 48 धावांचा पाठलाग करायचा आहे कुठल्या संघाला? आई गावदेवी. आपापले संघ अंतिम फेरीमध्ये क्वालिफाय व्हावेत म्हणून अनेक संघ मालक अनेक कला कृत्या करतायत. कोणी बिबवा घेऊन येतो, कोणी टोडगा करतोय, कोणी लिंबू मंतरलेला घेऊन येतोय. हे सगळं क्रिकेटमध्ये चालत नाही मित्रांनो, परंतु आपापल्या परीने सगळ्या दीज आर ऑल सुपरस्टिशन्स. पण तरी सुद्धा अविनाश हरड यांनी सुद्धा फार मेहनत घेतलेली बघा. भर रखरखत्या उन्हामध्ये आयोजक असून ते क्रीडा मंचकावर कमी आणि मैदानाच्या आजूबाजूला जास्त फिरताना दिसत आहेत. अठ्ठेचाळीस धावांचं आव्हान. या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी आई गावदेवी संघाचे सलामीच्या आघाडीची धडाडीचे बेधडक फलंदाज रंजन आणि त्याच्या सोबतीला कुणाल. आणि रंजन आणि कुणाल यांची ही जोडी रोखण्यासाठी आराध्य 11ने आपल्या गोलंदाजीच्या तोपखान्यामधला सर्वात प्रमुख अस्त्र हुकुमाचा एक्का सचिन पष्टे वेगवान गोलंदाज पहिलं षटक पॉवर प्ले मध्ये टाकण्यासाठी तयार होतोय. 48 30 चेंडू आणि 48 धावा. स्ट्रायकरला आहे रंजन, एक अष्टपैलू असा खेळाडू. Match about to start now. Let's play. पहिला चेंडू सचिन राईट आमावा भिरकावलाय, परंतु वा वा पहिल्या चेंडू ब्रेक थ्रू रंजन नावाचा मोठा फलंदाज गोल्डन डकचा शिकार होतोय. रंजन शून्यावर तंबूच्या आश्रयाला. जर सचिन पष्टे यांनी जसं डावाला सुरुवात केली, पहिल्या चेंडूवर पहिला गडी बाद केला, असं उरलेल्या 2 चेंडूवर जरी 2 गडी बाद केले तर संघ मालक चेतन पाटील यांच्याकडनं तब्बल 1100 रुपयाचं बक्षीस देऊन सचिनचा मान सन्मान करण्यात येईल. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतो विनय. डावाची सुरुवातच खळबळजनक सनसनाटी करून आपल्या संघाला विजय पथावर आरूढ होण्याचा आदेश देतो तो सचिन. कम ऑन बॉयज, स्टिल वी कॅन विन द मॅच. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल गोलंदाजी करताना रंजन नावाचा प्रमुख जो अडथळा विजयाच्या मार्गामध्ये ठरणार होता त्याला मात्र अत्यंत स्वस्त दरामध्ये त्यांनी जाळ्यामध्ये पकडलं. पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला बॅकफुटला जाऊन पंच केला जातो. 1 रन बनवून काढली जाते. एका धावेने धावसंख्या 1 बाद 1. पुन्हा एकदा सचिन राईट आर्मवर षटकातला तिसरा चेंडू. यावेळेला मात्र लेगच्या दिशेने धावबाद करण्याची नामी संधी. यष्टीरक्षकाने मात्र व्यवस्थित पोझिशन घेतली नाहीये. लेग बाईचा इशारा पंचांकडनं. खरं तर जेव्हा जेव्हा स्टंपवर चेंडू फेकला जातो मला वाटतं कव्हर करणारा जो यष्टीरक्षक असू द्या किंवा फिल्डर असू द्या स्टंपच्या मागेच गेला पाहिजे. परंतु यावेळेला यष्टीरक्षकांना मात्र त्वरित आपली एक तर त्यांचं जड अंग असल्यामुळे त्यांना काही तितक्या वेगाने रिफ्लेक्स करता आला नाही. त्याच्यामुळे एक धाव पळून काढले. धावसंख्या 1 बाद 2 बाद झालेला फलंदाज रंजन शून्यावर तंबूमध्ये. टिचून मारा करतोय पुन्हा एकदा सचिन पष्टे राईट आर्म ओव्हर द विकेट.
यावेळेला मात्र पंच आमच्या दिशेने वळतायत. हात समांतर, धाव अवांतर, धाव संख्या जाऊन पोहोचली 1-3. मनोज हरड चेतवतायत, पेटवतायत, प्रेरणा देत आहेत, मोटिवेट करतायत आणि सांगतायत कम ऑन सचिन. पुढचा चेंडू या षटकातला राईट आमोदोगेट पंचांच्या डावीकडनं. यावेळेला सुरेख चेंडू आणि चांगलं एसटी रक्षण पाहायला मिळत आहे. निर्धाव चेंडू. 4 चेंडूमध्ये 3 धावा दिल्यात आणि रंजन सारखा एक मोठा प्रमुख फलंदाज चंबूच्या आश्रयाला धाडलाय सचिन यांनी. षटकातला पुढचा चेंडू राईट आमोद विकेट. यावेळेला मारता पुढे येत कव्हरच्या डोक्यावरनं वीरेंद्र सेवाग स्टाईलने मारलेला खणखणीत दणदणीत हा चौकार. चौकारानं धावसंख्या जाऊन पोहोचली 7 वर. अगदी जम्पिंग डाऊन द विकेट थ्रू द लाईन आडव्या बॅटचा वापर करीत चेंडूला सरळ भिरकावून दिलं कव्हरच्या डोक्यावरनं खणखणीत असा चौकार. विनय. षटकातला बहुधा आमचे स्कोर सांगता अंतिम चेंडू असावा. यावेळेला सुरेख एष्टी रक्षण पाहायला मिळतंय सपाटपणे आणि षटक संपल्याची उद्घोषणा पंचांकडनं नक्कीच केली जाईल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 7. 1-7 बाद झालेला फलंदाज रंजन. पंच सगळे जमलेत बघा, उसकवा त्यांना. थोडासा मंदावलेला, थोडासा संत झालेला खेळ. पंचांनी याची नोंद घ्यायची आणि वॉर्निंग द्यायचे. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होत आहे अंबिस्ता येनकडनं. गोलंदाज आहे मनोज का. आता आमचे स्कोरर आम्हाला माहिती पुरवतात की उर्वरित 24 चेंडूमध्ये 41 धावांची गरज आहे. स्ट्रायकरला आलाय फलंदाज कुणाल. कुणालला पहिल्यांदा संधी मिळते बहुधा. या दुसऱ्या षटकाचा पहिल्या चेंडूला सामोरं जातील कुणाल. राईट आमोवा आणि फलंदाज बाद. डोळ्याचं पातळ लवतं न लवतं फलंदाजाने पुढे जाऊन मारण्याच्या प्रयत्नामध्ये आपला मागचा पाय पॉपिंग क्रीज मधून हवेत उचलला आणि क्षणाचाही विलंब न लावता यष्टीरक्षक असलेल्या विजय बटालाने गिल्लियों को बिखार दिया और इसी तरह दूसरे विकेट का पतन इस बार. 2 विकेट के नुकसान पर 7 रन. नवीन फलंदाज येतोय कुणाल भोईर. आई गावदेवी संघ थोडासा अडचणीत येतोय. रंजन नंतर बाद झालेला फलंदाज कुणाल थालेकर बाद होतोय आणि कुणाल भोईर येतोय. पकडो कॅच. वाह, अचाट, अफाट, अविश्वसनीय असा अमानवी झेल घेण्याचा प्रयत्न केला. अप्रतिम प्रयत्न. रनिंग कॅच होता. स्वतःच्या डाव्या बाजूला जात चेंडूचा पाठलाग करत त्या खेळाडूने, काय त्या खेळाडूचं नाव, वा, दिल जीत लिया बाय अनिकेत. अप्रतिम क्षेत्ररक्षण. भले चेंडू हातात बसला नाही पण त्याने जो एफर्ट केला, त्याने जो प्रयत्न केला, त्याने जो चेंडूचा पाठलाग केला, खरोखरच अविश्वसनीय.
अगदी वारा प्यायल्यागत चेंडूचा पाठलाग केला, शेवटच्या क्षणी धावत असताना स्वतःचा बॅलन्स सांभाळता आला नाही, परंतु आपल्या संघासाठी चांगली प्रेरणा देणारी घटना. यावेळेला बॅकफूटला जाऊन मारण्याचा प्रयत्न, मनोज मात्र थोडेसे नाराज होत आहेत, कारण दुसऱ्या चेंडूवर त्यांना गडी बाद करण्याची नामी संधी. थोडासा अशक्य अचाट अफाट असा कॅच होता. खेळाडूने अनिकेत पष्टेने अप्रतिम प्रयत्न केले, कारण असे प्रयत्न आजकाल क्रिकेटच्या मैदानात तरुणांकडून पाहायला मिळत नाही, परंतु अनिकेत पष्टे मात्र त्याला अपवाद ठरतोय. पुढचा चेंडू मनोज यांचा राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला फ्लिक केला जातो, 1 रन पडून काढले. ते गचाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं एक क्षेत्ररक्षकाचं. कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा, नजर हटी दुर्घटना घटी. एका धावेने धावसंख्या जाऊन पोचली 10 वर. जिंकण्यासाठी अजूनही 38 धावांची गरज आहे. 2 प्रमुख फलंदाज रंजन आणि कुणाल थालेकर. भैर बाद झाला का पहिला? कुणाल थालेकर बाद झाला. त्याच्यानंतर थोडंसं बॅकफूटला गेलाय संघ. जबाबदारीने खेळ करावा लागेल. वॉचफुल क्रिकेट ज्याला म्हणतात ते वॉचफुल क्रिकेट खेळावं लागेल. मनोज यांचा पुढचा चेंडू. यावेळेला चेंडूला भिरकावलाय, परंतु अवे बघा तो खेळाडू, तो अनिकेत पष्टे खरोखरच एक क्षेत्ररक्षक म्हणून त्याने आपली स्वतःची छाप पाडलेली आहे. काय चौकार आहे काय? ओके, मागेच लाईनमन. काय परीक्षण केलेलं आहे, अनेक अँगलमधून व्ह्यूज घेतलेत आणि ही बाउंड्री नाही असा निर्वाळा आमच्या तांत्रिक समितीने दिलेला आहे. 2 नावा. पहिला विकेट. विकेट. 5 चेंडू टाकून झालेले आहेत. शेवटचा चेंडू आणि पुन्हा एकदा फेकलाय अक्षरशः मैदानावरनं.
is disappear in the crowd. पंच हुसकवा त्यांना. धाव संख्या झालेली 18. जिंकण्यासाठी अजूनही 30 धावांची गरज. 18 चेंडू आणि 30 धावा. तिसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज पुन्हा येतोय सचिन. धाव संख्या 18. 18 चेंडू आणि 30 धावांची गरज. हो, मग नाणेफेक झाली ना मगाशी? नाही झाली? बोला ना, कुठला आहे? पुन्हा एकदा सचिन पष्टे तिसऱ्या षटकाला मार्गस्थ करतो. राईट आर्म ओव्हर द विकेट. पंच पुन्हा आमच्या दिशेने वळत आहेत. हात समांतर. धाव अवंत. धाव संख्या जाऊन पोहोचली 19 वर. राईट आंबवा. यावेळेला मात्र खोलवर टप्प्याच्या चेंडूला भिरकावून दिले जात आहे. गचाळ, ढिसाळ, दळभद्री संघाला अडचणीमध्ये पराभवाच्या खाई ढकलणारे क्षेत्ररक्षण. कोण आहेत ते दोन खेळाडू? सचिन संतापतायत. हा, सचिन संतापतायत. खेळाडूंवर आग बबुला झालेले आहेत. खाऊ की गिळू या नजरेने कटाक्ष, जळजळीत कटाक्ष. अगदी जवळ जर आले असते तर त्या नजरेमध्ये इतका विखार होता की त्याच्यातले दोन्ही खेळाडू पेटले असते अक्षरशः. पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा फेकलंय. दे दनादन, जॉन जानी जनार्दन. 10 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचते ती बरोबर 29. जिंकण्यासाठी फक्त 19 धावांची गरज. जो हल्ला केला, सामन्याची पूर्ण समीकरण बदलली असं वाटलं होतं की कदाचित गोलंदाजी करणारा संघ या सामन्यावर हावी होईल. अनिकेत सारखा गोलंदाज असताना सचिनने तिसरं षटक हाताळलंय. वाह, सुरेख चेंडू यावेळेला. पण तो सामन्याचा जो प्रेशर फलंदाजी करणाऱ्या संघावर निर्माण झाला होता या 2 चेंडूंनी मात्र निघून गेलेला आहे. चौकार आणि षटकाराने 10 धावा आले आणि तिथे सामन्याला नाट्यमय कलाटणी मिळाली. सामन्यात ट्विस्ट येतोय. यावेळेला पुन्हा एकदा उचलून फेकलंय. दे दनादन, जॉन जानी जनार्दन. जैसे को मिल तैसे मिला तो बडा मजा आया. षटकारानं धावसंख्या जाऊन पोहोचली 35. सामन्याची जे समीकरण होते किंवा जो गेम प्लॅन होता त्याच्यामध्ये बदल केलेला. तिसरं षटक अनिकेतला द्यायला पाहिजे होतं. पुढचा चेंडू अपील केलं जात आहे परंतु पंच अपील फेटाळून लावतायत. एका धावाने धावसंख्या जाऊन बोलली 36. जिंकण्यासाठी आता फक्त 12 धावांची गरज. 13 चेंडू आणि 12 धावा. स्ट्राईकला येतो आता पुन्हा कुणाल भोईर का? बघूया चेंडूर काय घडतंय. राईट आमवा. यावेळेला पुन्हा एकदा उंच, दूर गगन की चाव में लंबा छे.
सायत्रिक 18 22 23 24 धावांची लयलूट लूट लिया सचिन पष्टे को इस ओवर में। हॅलो 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 आई गावदेवी जिंकली तर क्वालिफाय होते टॉप 1 ला। सचिनच्या या षटकामध्ये तब्बल 24 धावा लुटल्यात, अगदी ओरबाडल्यात। ज्या प्रकारे पिकलेल्या बोरीला आपण गदा 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 हलवतो आणि बोरं पाडतो आणि उलगवतो, तशा प्रकारे सचिनची नाट्यमय गोलंदाजी, एका चांगल्या गोलंदाज केलेला जबरदस्त हल्ला, हॅलो म्हणजे सामन्याची पूर्ण समीकरणच बदलून टाकली। गोलंदाज कोण येतोय? अनिकेत येतोय। म्हणजे सचिन पष्टेने सुद्धा कल्पना केली नसेल का इतक्या प्रकारचा आपल्यावर हल्ला होईल। पोलिशी मार अक्षरशः 24 धावा म्हणजे वन डे क्रिकेटमध्ये फार मोठी लूट। गोलंदाज येतो अनिकेत, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट। बघा फलंदाज बाद। लासवा याला फलंदाजाचं नाव सांगा। यज्ञेश। यावेळेला बॅकफुटला जाऊन मारण्याचा प्रयत्न केलाय अनिकेतने, मात्र चांगलं कमबॅक केलेलं आहे। वाईड बॉलचा इशारा पंचांकडनं। धावसंख्या 1 ने पुढे सरकते। धावसंख्या 43 जिंकण्यासाठी आता फक्त 5 धावांची गरज। जस्ट 5 रन्स अवे फ्रॉम द विक्ट्री। पुन्हा एकदा लेफ्ट आर्म हवा। यावेळेला चेंडूला उडवलंय। टाटा बाय बाय, खेळ खल्लास।